नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र. आपण पाहताय एबीपी माझा. मी श्रुती कुलकर्णी. या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाच्या सर्व घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया 100 हेडलाईन्स मधून. पुण्यातील यवतमध्ये एकानं धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर यवतमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र रात्रीपासून परिस्थिती नियंत्रणात आहे. घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तात्काळ यवतमध्ये जाऊन पाहणी केली, तर कुणीही कायदा हातात घेऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. परवा यवतमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी सभा घेतली होती. या सभेत पडळकरांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप होतोय. पडळकरांच्या सभेला मोठी गर्दी जमली होती. शेतकरी कामगार पक्षाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त आज पनवेलमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्याला राज ठाकरे आणि संजय राऊत एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. अलीकडेच शेकाप नेते जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना शेकापच्या 78व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं. खासदार संजय राऊतही या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यानिमित्त पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या पक्षातील जवळीक पाहायला मिळेल. राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. लाडकी बहीण योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे. मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत एक्सपोस्ट केली. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील असं तटकरे यांनी आपल्या एक्सपोस्टमध्ये म्हटलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील. अजित पवारांच्या उपस्थितीत रायगडमधील नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. महाड माणगाव मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे आपल्या अनेक नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करतील. भरत गोगावलेंचे खंदे समर्थक असलेल्या राजीव साबळेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे शिंदेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय. राज्याचे नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महसूल दिनाच्या दिवशी अधिकाऱ्यांना अजबच सल्ला दिला. सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात त्याची माणसं नोंद ठेवतात असं भरणे म्हणालेत. भरणेंच्या या वक्तव्यानं उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये क्षणभर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. भरणेंच्या या अजब सल्ल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. जो निर्णय घेण्यात आला तो आपल्याला मान्य. खाते बदलावर माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया, तर क्रीडा खात्याबद्दल आनंदी असल्याचंही विधान. कोल्हापूरच्या नांदणी इथल्या महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी गेल्या 2 दिवसांपासून स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं. काल रात्री 8 वाजता ही मोहीम थांबवण्यात आली आहे. आतापर्यंत 2,04,421 जणांनी या मोहिमेला पाठिंबा दिलाय. दरम्यान प्राप्त झालेल्या अर्जांची आज पूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना निवेदन पाठवलं जाईल. वनतारा प्रशासनानं कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात नांदणी मठाच्या मठाधिपतींशी चर्चा केली आहे. महादेवी हत्तीणीला परत आणण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली. महादेवी हत्तीणीला परत पाठवण्याबाबत वनतारा प्रशासन सकारात्मक असल्याची माहिती मठाधिपतींनी बैठकीनंतर ग्रामस्थांना दिली. वनतारा प्रशासनानं हत्तीणीला परत पाठवण्याबाबत तात्काळ वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवावा अशी मागणी मठाधिपतींनी केली आहे. कोल्हापुरातील सांगवडे गावात महादेवी हत्तीणीला शाळकरी मुलं शिक्षणावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. शाळेत रजेचा अर्ज देत हत्तीणी परत मिळावी यासाठी त्यांनी मोर्चा काढलाय. महादेव हत्तीणीला पुन्हा मठात न पाठवल्यास अंबानींच्या घरावर दिंडी घेऊन जाणार आणि हत्तीणीला मठाकडे परत देण्याची विनंती करणार, वारकरी साहित्य परिषदेच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचला अखेर मान्यता मिळाली आहे. 18 ऑगस्टपासून कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी त्याबाबतचं नोटिफिकेशन जारी केलं. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांसाठी हे सर्किट बेंच असेल. या निर्णयानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर वकिलांनी आनंदोत्सव साजरा केला. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गोवा असे 3 खंडपीठ होते. त्याला आता या सर्किट बेंचची जोड असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पोस्ट करत कोल्हापूरच्या लोकांचं आणि वकिलांचं अभिनंदन केलंय. महादेव मुंडे हत्या प्रकरणी आज 4 जणांची चौकशी. आतापर्यंत 10 ते 12 जणांची चौकशी झाल्याची माहिती. महादेव मुंडे हत्या प्रकरणात आतापर्यंत 10 ते 12 जणांची चौकशी झाली आहे. या चौकशीत एका महिलेचा देखील समावेश आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी
एसआयटी नेमल्यानंतर चौकशीला वेग आलाय. पवनचक्की कंपनीला सरकारचा राजाश्रय म्हणूनच अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना फाट्यावर मारतात. कैलास पाटील यांची टीका. तर खंडणीखोरांचं सत्तेत असून शेतकरी महिलेला खंडणीच्या गुन्ह्याची धमकी दिली जाते. कैलास पाटलांचा आरोप. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशानंतर सेनेच्या अर्जुन खोतकर यांची नाराजी. युती धर्मावर उपस्थित केला सवाल. युवक काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल झालेत. शिवराज मोरे हे युवक काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष. धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी कुर्ला मदर डेअरीची जागा देण्यात आली आहे, पण कुर्लावासियांनी ही जागा धारावीकरांना देण्यास तीव्र विरोध केलाय. विरोध डावलून धारावीकरांना ही जागा देण्यात आल्यानं कुर्ल्यातील नागरिक आक्रमक झालेत. आपला आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी 7 ऑगस्टला मोर्चा काढण्याचा इशारा स्थानिकांनी दिलाय. कुर्ला मदर डेअरीपासून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानापर्यंत पदयात्रा काढणार असल्याचं इथल्या नागरिकांनी म्हटलंय. कल्याणमध्ये 5 ऑगस्टला 8 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. केडीएमसीच्या कल्याण पूर्व परिसरातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम करण्यात येईल. त्यामुळे 12व्या जलशुद्धीकरण केंद्रातून 8 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहील. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहील अशी माहिती प्रशासनानं दिली आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानं 96 इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित केल्या होत्या. या इमारतींमधल्या 2,500 कुटुंबियांची पर्यायी व्यवस्था करून इमारती रिकाम्या करणं अपेक्षित होतं, पण दुरुस्ती मंडळानं 96 पैकी एकही इमारत रिकामी झालेली नाही. 2,500 कुटुंबातील एकही कुटुंब इमारतीतून बाहेर पडलेलं नाही. त्यामुळे पावसामुळे एखादी दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता निर्माण होतो. वसई विरार महापालिकेत तब्बल 41 बेकायदेशीर इमारतींचा गैरव्यवहार. आयएएस अनिल पवारांसह अधिकाऱ्यांच्या टोळीचा ईडीकडून पर्दाफाश. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या धर्तीवर आता म्हाडाकडूनही शिखर तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात येणार आहे. या प्रस्तावावर गृहनिर्माण धोरणात शिक्कामोर्तब करण्यात आले. सध्या झोपडपट्टी पुनर्वसनाशी संबंधित सर्व अपिलांची सुनावणी शिखर तक्रार निवारण समितीसमोर होते. या समितीच्या आदेशानंतर समाधान न झाल्यास तक्रारदार उच्च न्यायालयात धाव घेऊ शकतो. शेत आणि पाणंद रस्त्यांच्या मजबूतीकरणासाठी राज्य सरकारनं मोठं पाऊल उचललंय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत. आता महाराष्ट्रातही 31 ऑगस्ट हा भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा होणार. महाराष्ट्र शासनाचा जीआर काढत निर्णय. आमदार प्रवीण दटके यांच्या मागणीला यश आलंय. अहिल्यानगर जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते महसूल सप्ताहाचा शुभारंभ. या कार्यक्रमाला महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिकांची उपस्थिती. रायगडच्या पालकमंत्रीपदाची चर्चा सुरू असताना आज महसूल दिनाच्या कार्यक्रमात भरत गोगावले आणि आदिती तटकरे एकत्र दिसले. पालकमंत्रीपदाबाबत निर्णय झाला नसताना दोघेही एकाच मंचावर आल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. अमरावतीतील नांदगाव पेठ एमआयडीसी परिसरात महसूल दिनानिमित्त 1 लाख वृक्षांचं रोपण. तर आजपासून 7 ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताहाचं आयोजन. गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून शहीदी सप्ताह पाळला जातोय. मात्र या सप्ताहाला नक्षलवाद्यांचा प्रतिसादच नसल्याचं बघायला मिळालं. धारावीकरांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये नको या मागणीसाठी महाविकास आघाडीकडून मुलुंड बंदची हाक. या बंदला मुलुंडकरांचा संमिश्र प्रतिसाद. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचा शेतात भात लागवड करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी देखील भात लागवडीच्या कामात हातभार लावला. मुंबईमध्ये पावसाळी आजारांचं प्रमाण वाढलंय. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जुलैमध्ये मलेरियाचे 1,294 रुग्ण तर डेंग्यूचे 705 रुग्ण आढळले. यासह इतर आजारांच्या रुग्णांमध्येही सातत्यानं वाढ होतीये. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलंय. अहिल्यानगरात लंपीचा प्रादुर्भाव वाढलाय. 15 दिवसात 668 जनावरं बाधित झाली आहेत, तर 29 जनावरांचा मृत्यू झालाय. 76,000 लसींचा साठा उपलब्ध असल्यानं पशुपालकांना घाबरून न जाण्याचं आवाहन.
रविवारी मुंबईच्या मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान आणि हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील सर्व लोकल्स रद्द करण्यात येणार आहेत, तर मध्य रेल्वेवरील लोकल उशिराने धावतील। ब्लॉक काळात पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकातही परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे। मुंब्रा अपघाताच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेची मोठी कृती, गर्दी कमी करण्यासाठी 15 डब्यांच्या लोकल वाढवणार, यासाठी सीएसएमटी स्थानकात फलाट लांबवण्याच्या कामांना वेग आलाय। माघी गणेशोत्सवात पीओपीच्या उंच गणेश मूर्तीचं समुद्रात विसर्जन करण्यावर बंदी आणण्यात आली होती, त्यामुळे काही मंडळांनी बाप्पाच्या मूर्ती मंडपातच ठेवल्या होत्या। मात्र 5 महिन्यांपासून मंडपात असलेल्या या मूर्तींचं आज विसर्जन होणार आहे। 6 फुटांवरील गणेश मूर्तीचं समुद्रात विसर्जन करण्यास उच्च न्यायालयानं परवानगी दिली, त्यामुळे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मूर्त्यांचं आज विसर्जन करण्यात येईल। यात चारकोपच्या राजाचाही समावेश आहे। पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मूर्तिकारांना प्रायोगिक तत्वावर रंगांचं मोफत वाटप, रासायनिक रंगातून होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं हा निर्णय घेतला। दहीहंडी उत्सवानिमित्त अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलिसांची दहीहंडी मंडळाची बैठक, नियमांचं काटेकोर पालन करण्याच्या पोलिसांच्या मंडळांना सूचना। राज्यातील 1.5 लाख गोविंदांना विमा संरक्षण मिळणार, तब्बल 1,12,50,000चा विमा प्रस्ताव मंजूर झालाय। पुण्याच्या हिंजवडीत विकास कामांवरून हिंजवडी ग्रामस्थ आक्रमक झालेत। रस्त्यांविषयी योग्य मार्ग काढण्याची अजित पवारांकडे मागणी, अन्यथा न्यायालयात जाण्याचा हिंजवडीकरांचा इशारा। अकोल्यातील ताजना पेठ भागातील मच्छी मार्केटमध्ये पालिकेतर्फे अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली। यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। नाशिकच्या पंचवटीमध्ये पत्नीचे अश्लील व्हिडिओ काढून पतीनंच तिला डान्स बारमध्ये नाचवल्याचा प्रकार घडला होता। एबीपी माझाच्या बातमीनंतर महिला आयोगानं या प्रकरणाची दखल घेतली। या प्रकरणी संबंधित महिलेचा पती आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तात्काळ नाशिक पोलिसांशी फोन करून दोन्ही आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे एका महिलेचा मृत्यू झालाय। पालघरच्या सफाळे इथे राहणाऱ्या छाया पुरव यांच्या अंगावर झाड पडल्यानं त्या जखमी झाल्या। त्यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात नेत असताना वाटेत वाहतूक कोंडी लागली। त्यांची प्रकृती खालावत असल्यामुळे मीरा रोडच्या ऑर्बिट इथे रुग्णवाहिका वळवली, पण वेळेत रुग्णालयात पोहोचू न शकल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय। अमरावतीमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरातच हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आशा घुले असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे। त्यांचे पती सुद्धा सीआरपीएफमध्ये कार्यरत असल्याची माहिती आहे। आशा यांची गळा दाबून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय, मात्र या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये। चंद्रपूरमध्ये रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। सुधीर मुनगंटीवारांनी पाहणी करत अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली। खानापूर तालुक्यात रुग्णांचे हाल होत आहेत। आजारी रुग्णाला खुर्चीवर झोपवून 8 किलोमीटर चिखलातून प्रवास। नांदेडच्या भोकर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाच्या सलाईन लागलेल्या हातावर डासांचा हल्ला। रुग्णालय परिसरात अस्वच्छतेमुळे डासांचं साम्राज्य पसरलंय। जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांनी आत्महत्या केली आहे। राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेची माहिती मिळताच जळगाव शहरातील सर्व पक्षीय आजी माजी पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली। त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अजून कळालेलं नाहीये। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनंत जोशी हे राजकारणापासून अलिप्त होते। मुंबई नाशिक महामार्गावर भरधाव डंपरनं दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय। रस्त्यावरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना टिपली गेली। डंपरनं इतकी जोरात धडक दिली की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान अपघातानंतर डंपर चालकानं घटनास्थळावरून पळ काढला। सध्या पडघा पोलीस त्याचा शोध घेत आहेत। गोव्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या दुचाकीचा जगबुडी नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला। वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी कठड्यावर आदळली। जळगावमधील एरंडोल गावात बस उलटल्यानं एकाचा मृत्यू झालाय, तर 20 प्रवासी जखमी झालेत। कासोदा रस्त्यावरील वळणावर बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं
घटना घडल्याची माहिती. पिंपरी मार्केटमध्ये अज्ञात हल्लेखोरांकडून व्यापाऱ्यावर गोळीबार. पायाला गोळी लागल्यानं व्यापारी जखमी झालाय. हल्ल्यामागील कारण अस्पष्ट आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. पिंपरी कॅम्प परिसरातील व्यापारी तरुणावर गोळीबार करणाऱ्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय. पोलिसांची 10 पथकं आरोपीचा शोध घेत आहेत. मालेगावमध्ये नानावटी पेट्रोल पंपाजवळ भर रस्त्यात तरुणाची हत्या. 3 अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्र, लाकडी दांडके आणि चेहऱ्यावर दगड घालून क्रूरपणे तरुणाची हत्या केली आहे. परभणीच्या मानवतमधील टेम्पो चालकाची हत्या करणाऱ्या आरोपीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. हत्येनंतर आरोपीनं आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज. सांगलीच्या इस्लामपूर शहरात भर दिवसा एका गुंडाची हत्या. तिघांनी गुंडाचा पाठलाग करत धारदार शस्त्रानं वार करत हत्या केली. आर्थिक वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती. अहिल्यानगरमधील कामरगावमध्ये कोर्टात सुरू असलेल्या खटल्याच्या वादातून एकावर कोयत्यानं हल्ला झाला. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय. या प्रकरणी 4 ते 5 अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल तर 3 जण अटकेत. अहिल्यानगरमध्ये बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय. पोलिसांनी छापा टाकत तब्बल 60,50,000च्या बनावट नोटा आणि 2 कोटींचा कागद जप्त केलाय. अलिबाग तालुक्यातील काशिद समुद्रकिनारी 55 लाखांचा 11 किलोहून अधिक चरस साठा आढळल्यानं खळबळ. मुरुड पोलिसांकडून साठा जप्त करत पुढील तपास सुरू. आदिवासी विशेष पदभरती करण्याचा न्यायालयाचा निर्णय असतानाही 12,500 विद्यार्थ्यांची पदभरती रखडली आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण. गोंदियात धान पिकाच्या बोनसच्या मागणीवरून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन. 7 महिन्यांपासून बोनस न मिळाल्यानं शेतकरी आणि प्रहार कार्यकर्ते आक्रमक. हेक्टरी 20,000 रुपये देण्याची राज्य सरकारनं घोषणा केली होती. यवतमाळमध्ये महसूल विभागाच्या उत्कृष्ट अधिकाऱ्यांचा सत्कार. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांचं आंदोलन. जुनं फर्निचर समजून अवहेलना करू नका, निवृत्तांनी लावलं बॅनर. गडचिरोलीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जमिनीसाठी जागा मिळत नसल्यानं काँग्रेसचं आंदोलन. महाविद्यालयासाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी. गोंदियात मनसेचं आंदोलन. पांगोळी नदीच्या पुलावरील खड्डे तात्काळ बुजवण्याची आणि दोन्ही बाजूंना रेलिंग लावण्याची मागणी. कोटक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. कोटक हे नाव काढून छत्रपती शिवाजी महाराज सन्मान असं नाव देण्याची शिवसैनिकांची मागणी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. धाराशिवमधील पवनचक्की बाधित शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एकत्रित आंदोलन. खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाचा मुख्य दरवाजा पोलिसांकडून बंद. हिंगोलीच्या सेनगावमध्ये महसूल पथकावर हल्ला करणाऱ्या वाळू माफियांची धिंड काढण्यात आली. आरोपींनी पहाटे केला होता महसूल पथकावर हल्ला. साकोलीतील मामा तलाव फुटल्यानं पाणी जवळील शेतात शिरलंय. त्यामुळे 400 हेक्टरवरील पीक पाण्याखाली गेलं. या जलमय परिस्थितीचे कश्मीर भेंडारकर यांनी ड्रोननं टिपलेलं हे दृश्य. चंद्रपूरमध्ये वर्धा नदीवरील बेलोरा पुलावरून ट्रक कोसळलाय. या घटनेत ट्रक चालक गंभीर जखमी. ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. अकोल्यात ई-निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा. नवजात अतिदक्षता विभागासाठीच्या भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं उघड. या प्रकरणी आरोग्यमंत्र्यांच्या आदेशावरून 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. अंधेरीत माजी नगरसेवक कमलेश राय यांना 5 लाखांची खंडणी घेताना एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. कमलेशनं बांधकाम व्यावसायिकाकडून 50 लाखांची खंडणी मागितली होती. नवी दिल्लीत खासदार नरेश म्हस्केंनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली. नेक्स्ट जनरेशन डिस्ट्रॉयर प्रकल्प माझगाव डॉक शिप बिल्डर्स कंपनीला देण्याची म्हस्केंची भेटीत मागणी. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या पत्नी स्नेहलता खतगावकर यांचं निधन झालंय. स्नेहलता खतगावकर या खासदार अशोक चव्हाणांच्या मोठ्या भगिनी आहेत. आज आणि उद्याही अमरनाथ यात्रा बंद राहणार आहे. जोरदार पावसामुळे परिसरातील मार्गांवर दुरुस्तीचं काम करण्यात येत आहे.
पहलगाम मार्गावर शुक्रवारपासून यात्रा बंद ठेवण्यात आली, मात्र दुसरीकडे बालटाल मार्गाने यात्रा सुरू होती. मात्र मुसळधार पावसानंतर दोन्ही मार्गांवरची यात्रा बंद करण्यात आली आहे. ग्रँड मास्टर दिव्या देशमुखचा राज्य सरकारच्या वतीनं आज सत्कार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नागपुरात दिव्याचा सत्कार केला जाईल. क्रीडा मंत्रालयाची सूत्र हाती घेतली नसली तरी माणिकराव कोकाटे दिव्या देशमुखच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. माणिकराव कोकाटेंनी दिव्या देशमुखला फोन करत तिचं अभिनंदन केलं. त्यामुळे क्रीडा मंत्री म्हणून कोकाटेंच्या कामकाजाला अप्रत्यक्षपणे सुरुवात झाली आहे. भारतातील 71व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली. त्यात श्यामची आई हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरलाय, तर नाळ 2 या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार जाहीर झालाय. अभिनेत्री राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, तर अभिनेता शाहरुख खान आणि विक्रांत मेसीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झालाय. या तिघांचं पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कारासाठी नाव जाहीर झालंय. आणि बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाला. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.